जालना शहरात आजपासून सुरू झालेल्या सकल धनगर समाज बांधवांच्या आमरण उपोषणाला भाजपचे आमदार बबनराव लोणीकर हे भेटीसाठी दाखल झाले आहेत। त्यांनी चर्चा देखील केलेली आहे। त्यांच्यासोबत आपण संवाद साधूया। आज तुम्ही या ठिकाणी आलात, त्यांच्यासोबत चर्चा केली, काय नेमकं तुम्ही आता सरकारसोबत चर्चा करणार आहात, मुख्यमंत्र्यांसोबत बोलणार आहात? जालना जिल्ह्याचे धनगर समाजाचे नेते दीपकजी बोराडे यांनी आता उपोषण चालू केलेलं आहे। आज उपोषणाचा पहिला दिवस आहे। जिल्ह्यातला प्रचंड धनगर समाजानं आज पाठिंबा व्यक्त केलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं अरविंद अण्णांनी पाठिंबा दिला, अर्जुनराव खोतकर यांनी शिंदे गटाच्या वतीनं पाठिंबा दिला आहे। मी माझ्या पाठिंब्याचं पत्र यापूर्वीही दिलेलं आहे आणि दीपक भाऊ बोराडे समाजाचा लढा लढत आहेत, जातीचा लढा लढत आहेत, गरिबीचा लढा लढत आहेत, शिक्षणाचा लढा लढत आहेत, मुलांना मुलींना नोकरीचा लढा लढत आहेत आणि म्हणून त्याला पाठिंबा आहे। या समाजाच्या ज्या मागण्या आहेत की आम्हाला एसटीच्या सवलती द्या, आम्हाला एसटीमध्ये घ्या, म्हणजे ही मागणी त्यांची न्याय आहे। ते कोणाचं हिसकून घ्यायचं, हिरावून घ्यायचं ही मागणी त्यांची नाही आहे। समाजासाठीचा त्यांचा लढा आहे, त्यांचं उपोषण चालू आहे। माननीय देवेंद्रजी फडणवीस आहेत, माननीय सभापती राम शिंदे साहेब आहेत, माननीय आमदार गोपीचंदजी पडळकर आहेत आणि आमच्या जिल्ह्यामध्ये दीपकजी बोराडे आहेत। हे समाजाचा लढा लढत आहेत आणि माननीय मुख्यमंत्र्यांना मी उद्या किंवा आज बोलून ह्या ज्या मागण्या आहेत ह्या मान्य केल्या पाहिजेत। मग विधानसभेमध्ये प्रसंगी सभागृहामध्ये कायदा केला पाहिजे, ज्यावरती आयोग नेमवला पाहिजे, मागासवर्ग आयोग नेमवला पाहिजे आणि ह्या सगळ्या सवलती आणि एसटीचं आरक्षण धनगर समाजाला दिलं पाहिजे। दीपकजी बोराडे यांनी आत्ता सांगितल्याप्रमाणे आम्ही जे मागतोय ते आमच्या हक्काचं आहे आणि ते आम्हाला मिळालं पाहिजे। त्यांनी हाही उल्लेख केला की बारामतीला धनगर समाजानं उपोषण केलं होतं, काही लाखात लोक जमले होते। देवेंद्र फडणवीस साहेबांनी आरक्षणाच्या संदर्भात आश्वासन दिल्याचं आत्ता दीपक भाऊंनी सांगितलं। आरक्षण द्यायला थोडा उशीर झाला आहे खरं आहे, पण जे काही करायचं आहे धनगर समाजासाठी 50 वर्षात जे झालं नाही त्या काही गोष्टी देवेंद्र फडणवीसांनी केल्यात, हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे। धनगर समाजाचा घरकुलाचा प्रश्न असेल, धनगर समाजाच्या मुलांचा शिष्यवृत्तीचा प्रश्न असेल, शिक्षणाचा प्रश्न असेल, काही प्रश्न सुटलेत आणि मुख्य प्रश्न सुटला नाही हे आत्ता दीपकजी बोराडे यांनी सांगितलं आणि स्पष्ट बोलले ते की मी लोकसभेची निवडणूक लढलो पण समाज माझ्याबरोबर नव्हता, पण मी समाजाच्या बरोबर आहे आणि हा समाज मुख्यमंत्री आणि तुमच्या पक्षाबरोबर आहे असं त्यांनी स्पष्ट बोलून दाखवलेलं आहे। म्हणजे फत्तरफोड माणूस आहे, जे बोलायचं ते बोलायचं। जे काही धनगर समाजाला मिळालं आहे ते 70-75 वर्षात देवेंद्र फडणवीस यांच्या काळात मिळालेलं आहे। जे काही मराठा समाजाला मिळालेलं आहे तेही देवेंद्र फडणवीसांच्याच काळात मिळालं। 40 वर्ष मराठा मुख्यमंत्री असताना अन्यायाने अन्यायच केलं होतं त्यांनी, त्याच्यामुळं प्रश्न धनगर समाजाचा आहे, प्रश्न बंजारा समाजाचा आहे, प्रश्न मराठा समाजाचा आहे। जे काही मिळालं आहे किंवा जे काही केलं आहे ते देवेंद्र फडणवीसांनी प्रामाणिकपणे केलेलं आहे। राम शिंदे आमचे सभापती आहेत, गोपीचंद पडळकर आहेत, दीपक बोराडे आहेत। आम्ही खांद्याला खांदा लावून लढू आणि सरकारला या संदर्भात या सगळ्या भूमिका, आपल्या भावना मुख्यमंत्र्यांपर्यंत आपण पाठवू। मी प्रत्यक्ष भेटेल, वेळ प्रसंगी आपल्या काही शिष्टमंडळासोबत जाऊन आपल्या काही मागण्या मांडायच्या असतील तर मी तुमच्यासोबत आहे। आपण पाहतोय की बंजारा समाज आक्रमक झालेला आहे, त्या पाठोपाठ धनगर समाजसुद्धा आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळतं। आत्महत्येचं सत्र सुरू आहे, मात्र दुसरीकडे जर पाहिलं तर आदिवासी संघटनांचा याला थेट विरोध आहे। शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार जे आहेत आमशा पाडवी, त्यांनी थेट विरोध केला आहे की घुसखोरी नको आहे। हे बघा, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते देशाच्या राज्यघटनेप्रमाणे होतात।
महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाची राज्यघटना लिहिली. त्या राज्यघटनेप्रमाणे प्रत्येकाला आपल्या समाजासाठी बोलण्याचा अधिकार आहे, मांडण्याचा अधिकार आहे आणि जिथं प्रश्न सुटतात तिथेच आंदोलनं होतात. 40 वर्ष मराठा मुख्यमंत्री असून मराठ्याचा प्रश्न सुटला का? लक्ष दिलं का? बंजाराचा प्रश्न सुटला का? धनगराचा प्रश्न सुटला का? लिंगायताचा प्रश्न सुटला का? लोकांना अपेक्षा या सरकारकडूनच आहेत आणि त्या सरकारनं पूर्ण केल्या पाहिजेत. देशाच्या राज्यघटनेप्रमाणे चौकटीत बसून नियमात बसून हे प्रश्न सोडवले पाहिजेत आणि सरकार धनगराचा प्रश्न सोडवेल अशी माझी अपेक्षा आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की तात्काळ STचे प्रमाणपत्र जे आहे ते वाटपाला सुरुवात करावी. यासाठी तुम्ही शासन दरबारी काही पाठपुरावा करणार आहात का? निश्चित करणार ना. हा लढा एका दिवसाचा नसतोच. म्हणजे देशातले सगळे राज्यकर्ता मराठा होते पण मराठ्यावरच अन्याय केला. मग आता धनगर समाजाचाही प्रश्न आहे. 40 वर्षापासूनचा लढा आहे. शिकल्या सवारलेले लोक लढा लढत होते पण समाजाचाही पाठिंबा लागतो आणि आज धनगर समाजाचा पाठिंबा आहे. समाज एकत्र आलेला आहे. आज बंजारा समाजाचा प्रश्न आहे, धनगर समाजाचा प्रश्न आहे, मराठा समाजाचा प्रश्न आहे. हे प्रश्न का 40 वर्ष 70 वर्ष सुटले नाही? तर राज्यकर्ते जे आहेत त्यांनी हे प्रश्न सोडवले नाही आणि आता सोडवण्याची अपेक्षा आहे सरकारकडून. पण याला प्रमुख जबाबदार कोण आहे? हे प्रश्न सुटले नाही तुम्ही असं म्हणताय. राज्याचे तत्कालीन त्यावेळेचे मुख्यमंत्री, त्यावेळेचं सरकार, म्हणजे जे सरकारमध्ये होते 50-60 वर्ष मंत्री राहिलेले लोक तेच आज आंदोलनं करतायत, तेच मागण्या करतायत. ते राजकारण काही असो, राजकारणी लोक आपापल्या बाजूनं आपली भूमिका मांडत असतात. कधी विरोधी पक्षाचा रोल असतो ते करतात, कधी सत्ताधारी पक्षाचा रोल असतो तो करतात. मी सत्ताधारी पक्षात आहे पण बंजाराच्या प्रश्नाबरोबर आहे, धनगर समाजाच्या न्याय प्रश्नाबरोबर आहे. तसं मराठा आरक्षणालाही पाठिंबा होताच. ताकाला जायचं आणि गाडगं लपवायचं. काही लोक असं करतात म्हणजे सत्तेत आलं की त्यांची भूमिका बदलते. मी आत्ता बोललो, दीपक भाऊनी सांगितलं की देवेंद्रजींनी असा शब्द दिला होता. मी बोललो की काही प्रश्न त्याच्यातले सुटले, काही सवलती मिळाल्या, राहिलेले प्रश्न सुटले पाहिजेत आणि त्यांनी सांगितलं की ही लोक तुमची आहेत. त्याच्यामुळं 1000% धनगर समाजाच्या या प्रश्नाला माझा पाठिंबा आहे. एखाद्या पक्षातल्या एखाद्या आमदारानं विरोध केला असेल, आपण म्हणता तसं, ते त्यांची भूमिका असते, आपापली भूमिका आहे. लोकशाही आहे, प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा आमदारांना अधिकार आहे. मलाही काही नेत्यांचे फोन आले, तुम्ही STतून आरक्षण देतो म्हणाले. म्हणजे समाजाची एखादी मागणी असेल तर ते प्रश्न सुटले पाहिजेत, त्याला पाठिंबा द्यावा लागेल. तर नक्कीच आपण पाहतोय की होते भाजपचे आमदार बबनराव लोणीकर या ठिकाणी ते पोहोचलेले आहेत. त्यांनी सविस्तर चर्चा देखील केलेली आहे आणि यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या आता आपण मुख्यमंत्र्यापर्यंत आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्यासोबत आपण चर्चा करू आणि नक्कीच न्याय देण्याचा प्रयत्न करू असा विश्वास जो आहे तो यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. दीपक पालवेसह मी रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.